नमस्कार बहिणींनो, आजची सगळ्यात मोठी बातमी घेऊन आलो आहे आणि खूप सारे अपडेट्स आहेत लाडकी बहीण योजनेबद्दल. ओके, तर आज तारीख आहे 27 एप्रिल 2026 आणि ज्या ज्या अपडेट आल्या आहेत त्या आपण सगळ्या एक एक करून बघून घेऊयात. आता जी सर्वात मोठी अपडेट आली आहे लाडकी बहीण योजनेबद्दल, तर ती आहे एप्रिलची अंतिम डेडलाईन. ओके, आता बेसिकली सरकारने स्पष्ट सांगितले आहे की ई-KYC करण्याची शेवटची तारीख आता 30 एप्रिल 2026च आहे. म्हणजेच की आता फक्त काही दिवसच उरले आहेत आणि जर तुम्ही ई-KYC केली नसेल तर या कालावधीपर्यंत करून घ्या आणि जर नाही केली तर तुमचा 1500 रुपयाचा जो हप्ता तुम्हाला रेग्युलर येतो तुमच्या अकाउंटवर DBTद्वारे तो बंद करणार. ओके, तर त्यामुळे तुम्ही लवकरात लवकर ई-KYC कंप्लीट करून घ्या. ओके, आता दुसरी जी अपडेट आहे लाडकी बहीण योजनेबद्दल, तर ती आहे 26 लाख महिलांवर मोठं संकट. ओके, आता राज्यात जवळपास 26 लाख महिलांची ई-KYC अजून तरी पेंडिंगवरच आहे, म्हणजे त्यांनी केलीच नाही आहे. ओके, तर या सर्व महिला अपात्र होण्याच्या आता मार्गावर आहे. 30 एप्रिलनंतर या महिलांना पैसे मिळणं बंद होऊ शकतं. ओके, आता जी तिसरी अपडेट आहे ती आहे गव्हर्नमेंटची ॲक्शन. ओके, आता सरकारने खूप मोठा ॲक्शन घेतलेला आहे. काय ॲक्शन घेतली आहे? संपूर्ण योजनेची व्हेरिफिकेशन प्रोसेस आता सुरू केली आहे. ओके, आणि यात काही शॉकिंग गोष्टी समोर आल्या आहेत. काही पुरुषांनी याचा फायदा घेतला आहे, काही सरकारी महिला कर्मचाऱ्यांनी चुकीने त्यांनी पैसे घेतले आहेत, या योजनेचा लाभ त्यांनी उठवला आहे. ओके, म्हणून आता सरकार स्ट्रिक्ट फिल्टरिंग करत आहे आणि यांची नावं बाद करत आहेत. ओके, आता नंतरची जी अपडेट आहे ती आहे पैसे परत घेण्याची कारवाई सुरू केली आहे सरकारने. ज्या लोकांनी चुकीने त्यांची ही फॉर्म फिल करून पैसे घेत होते त्यांच्याकडून आता सरकार पैसे परत घेत आहेत. काही लोकांनी तर स्वतःहून पैसे परतही केलेले आहेत. ओके, आता जी अपडेट आहे पुढची ती आहे 1500 रुपये बंद होणार का, हा प्रश्न आहे सगळ्यात महत्त्वाचा. आता कोणाचे 1500 रुपये बंद होणार, तर मी तुम्हाला सांगतो, जर ज्या महिलांनी ई-KYC केली नाही, काहीच ई-KYC कंप्लीट केली नाही, कागदपत्र त्यांचे चुकीचे आहेत, पात्रता त्यांची नाही आहे, तरीसुद्धा फॉर्म फिल केला आहे, तर अशा लोकांचा आणि महिलांचा बेनिफिट कायमचा बंद होणार. ओके, आणि जी नंतरची अपडेट आहे अजून एक, ती आहे एकूण लाभार्थी मोठ्या प्रमाणात. ओके, आता बेसिकली राज्यात एकूण सुमारे 2.47 कोटी महिला लाभार्थी आहेत. ओके, पण आता यांचंसुद्धा मोठ्या प्रमाणात क्लीनअप सुरू आहे, म्हणजेच की व्हेरिफिकेशन प्रोसेस चालू केलेली आहे. ओके, आता सगळ्यात महत्त्वाचं करायचं काय महिलांसाठी मी सांगतो. ओके, तर अशा महिलांनी काय करायला हवे, जे की आर्थिकदृष्ट्या कमकुवत आहेत, ज्या या योजनेमध्ये संपूर्णरित्या बसत आहेत, तर त्या महिलांनी ई-KYC तुमचे कंप्लीट करून घ्या. जर नसेल केली असेल तर आधार आणि बँक तुमचं लिंक आहे का ते एकदा चेक करा, तुमची माहिती व्हेरीफाय करा. ओके, आणि हे 30 एप्रिल आधीच तुम्ही करून घ्या. तुमचे पैसे कधीही थांबणार नाहीत. तुमचे पैसे जोपर्यंत योजना आहे तोपर्यंत तुम्हाला तुमच्या अकाउंटवर DBTद्वारे येत राहतील. ओके, त्यामुळे जास्त काळजी करू नका. ज्या महिलांनी, ज्या पुरुषांनी फायदा उचलला आहे, ज्या या योजनेमध्ये बसतही नाही तरी त्यांनी या फॉर्म फिल केला आहे, अशाच लोकांना फक्त सरकार त्यांचा फॉर्म रिजेक्ट करत आहे, त्यांना या योजनेतून बाहेर काढत आहे. ओके, तर बहिणींनो, ही होती आजची लाडकी बहीण योजनेबाबत लेटेस्ट अपडेट्स. ओके, आणि आज तारीख आहे 27 एप्रिल 2026. हा व्हिडिओ इतर महिलांपर्यंत तुम्ही नक्की शेअर करा, कारण ही माहिती खूप महत्त्वाची आहे. आणि माझं बडी नावाचं चॅनल आहे, त्याला सबस्क्राईब करा, कारण की मी रोज अपडेट इथे अपलोड करतो. ओके, त्यामुळे माझ्या व्हिडिओला लाईक करा आणि कमेंटमध्ये तुमचा काही प्रॉब्लेम असेल तर कमेंटमध्ये तुम्ही मला नक्की सांगा, मी तुम्हाला नक्की रिप्लाय देईन. ओके, धन्यवाद.